सोलापुरातील बार्शी शहराजवळील बार्शी परंडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली आहे। ऋषिकेश पाटील यांनी आपल्या पत्नी धनश्री पाटील हिची भर रस्त्यात चाकूने निर्गुण हत्या केली आहे। पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। भर रस्त्यात पत्नीची निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे। भर रस्त्यात 50 वार केले, त्यानंतर रस्त्यावरच गळा चिरला। ऋषिकेश पाटील याने पत्नीसोबत अनेक महिने संसार केला, मात्र गळा चिरताना थोडीही दया केली नाही। बार्शी परंडा मार्गावर या जा करणाऱ्या लोकांनी लांबून सोडण्याचा प्रयत्न केला। डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाईपर्यंत वार करत राहिला आणि गळा चिरला। दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित आहेत। दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत। प्राथमिक माहितीनुसार धनश्री या बँक मॅनेजर पदावर कार्यरत होत्या। पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता। वाद होताना अनेकदा ऋषिकेश पाटील याने धनश्रीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। परंतु मागील 2 दिवसांपासून वाद चिघळले होते। सोमवारी धनश्री पाटील या नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या होत्या, पण वाटेत मृत्यू पतीच्या वेशभूषेत वाट पाहत होता। बार्शी परंडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सुमारे 50 वार केले। धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली। शेवटी ऋषिकेशने गळा चिरला।